मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड येथील चेकपोस्टवर सापळा रचून सांगली पोलिसांनी गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर जप्त केलाय। ही कारवाई 30 ऑगस्टला रात्री 11:15च्या सुमारास केली असून घटनास्थळावरून कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे। सांगली पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गोपनीय सूत्रांकडून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी सुरू असल्याबाबत त्यांना माहिती मिळाली होती। त्यांनी सहकाऱ्यांच्या पथकासोबत हाडाखेड येथील चेकपोस्टवर वाहनांची धडक तपासणी सुरू केली आहे। सेंधव्याकडून शिरपूरकडे जाणारा कंटेनर DL1 GC 1630 रात्री 11:15ला चेकपोस्टवर पोहोचल्यावर पोलिसांनी संशयावरून अडवला। चालक जाकीर अब्दुल सकूर वय वर्ष 47 राहणार पलवल हरियाणा याच्याकडे विचारणा केल्यावर त्यानं कंटेनरमध्ये पान मसाला, तंबाखू आणि ट्रान्सपोर्टचा माल असल्याचं सांगितलं। 31 ऑगस्टला सकाळी पाहणी केली असता कंटेनरमध्ये पान बहार पान मसाला, बहार सिलेक्ट प्रीमियम पान मसाला, BHRS तंबाखू असा एकूण 11,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ट्रेलरसह त्याची किंमत 36,76,000 रुपये आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक प्रशांत काळे, DYSP भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक सुनील वसावे, मिलिंद पवार, हवालदार संदीप ठाकरे, संजय भोई, सुनील पवार, जयेश मोरे, स्वप्नील बांगर यांनी ही कारवाई केली। उपनिरीक्षक पवार तपास करतायत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री।